नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. चला तर सुरू करूया. मॅरिनेटसाठी तुम्ही ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे त्याच भांड्यामध्ये मॅरिनेट करून घ्या. इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकन टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी 4 ते 5 चम्मच दही टाकत आहे. दही टाकल्याच्यानंतर इथे मी 1 ते 1.5 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट टाकून झाल्याच्यानंतर हळद 1 चम्मच, कांदा लसूण मसाला, लाल मिर्च पावडर आणि घरचा मसाला. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात. इथे मी सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे. हा मसाला मी 4 ते 5 चम्मच टाकून घेत आहे. या मसाल्यामध्ये खडे मसाले देखील असतात. चवीपुरतं मीठ, पुदिना, कोथिंबीर आणि बरिस्ता. काही बरिस्ता आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बरिस्ता टाकून झाल्याच्यानंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सुहानाचा बिर्याणी मसाला टाकला की बिर्याणीला खूप चांगली टेस्ट येते. हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे. मॅरिनेट चिकन होईपर्यंत इथे आपण बिर्याणीसाठी जो भात लागतो तो बनवून घेऊया. इथे मी दावतचा लांबवाला तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला होता. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मी भात शिजवण्यासाठी गॅस पेटवून गॅसवर टोप ठेवून मोठा त्यामध्ये मी 4 मोठे तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत झाकण ठेवायचे. पाणी गरम झाले की त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे. खडे मसाले टाकून घेतल्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चम्मच तेल टाकून घ्यायचे. तेल टाकून झाल्याच्यानंतर पाणी गरम होण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचे 5 मिनटासाठी. 5 मिनटं झाल्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ हा सावकाशपणे टाकून घ्यायचा आहे, नाहीतर गरम पाणी हातावर उडू शकतं. तांदूळ टाकून झाल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि पहिली उकळी आल्याच्यानंतर लगेच आपल्याला तांदूळ काढून घ्यायचं आहे. कारण बिर्याणीसाठी तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकतात भात आता शिजलेला आहे. मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. मोठ्या भांड्यामध्ये हा तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून लवकर थंड होईल. भात थंड होईपर्यंत इथे आपण चिकन शिजवून घेऊया. त्यामध्ये मी आता 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे. तेल टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. 5 मिनिटं झालेलं आहे. झाकण काढून घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. 10 मिनिटं झालेलं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आपलं चिकन इथे शिजलेलं आहे आणि मसालाही खूप चांगला तयार झालेला आहे आणि तेलही खूप सुटलेलं आहे. त्यावर आता आपण भाताची लेयर लावून घेऊया. लेयर जास्त जाड लावायची नाही आहे, पातळ लेयर लावायची आहे. पहिली लेयर लावून झाल्याच्या नंतर मी इथे दुसरी लेयर लावत आहे. इथे मी फूड कलर वापरला आहे, हिरव्या कलरचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकतात. दुसरी लेयर लावून झाल्याच्यानंतर मी इथे तिसरी लेयर लावत आहे. इथे मी
लाल कलरचा फूड कलर वापरला आहे. परत आता मी वरून एक सफेद भाताची लेयर लावत आहे. लेयर लावून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी पुदिना टाकत आहे. पुदिना टाकून झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची. वरून पुदिना थोडाच टाकायचा आहे, कारण आपण मॅरिनेट करताना पण पुदिना टाकलेला होता. आता आपण त्यावर बरिस्ता टाकून घेणार आहोत. बरिस्ता टाकून झाल्याच्या नंतर 2 ते 3 चम्मच तूप टाकायचे. तुम्ही तुपाच्या जागी तेल देखील टाकू शकतात. तूप टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. 10 मिनिटं झालेली आहे. मी झाकण काढून घेत आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे चिकन बिर्याणी केली की खायला खूप टेस्टी लागते आणि मोठे माणसं देखील आणि लहान मुलं देखील आवडीने खातात. अर्धा किलो चिकन आणि 1 ते 2 वाटी तांदळासाठी परफेक्ट प्रमाण आहे. अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवली तर खायला खूप टेस्टी लागेल. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला